वालाची भाजी आता धुवून वगैरे घेतली, याच्यामध्ये घालून घेते। बघा केवढे प्रमाणात वालाची भाजी आहे। इकडे आता सर्व फणसाची भाजी बनवायला सुरुवात करते। तिकडे आहे ना आज फणसाची भाजी आहे आमच्या इकडे। फणसाची भाजी कशी भेटत नाही ना मुंबई करायला, फणसाची भाजी ठेवली नाही। आता सध्या उकडायला ठेवलंय ना, उकडायचं आता। इकडे ना सर्व डाळ घालून घेते। मंडळी अशा प्रकारे ना आमच्या इकडे म्हणजे खेड्यांसाठी जेवण बनवलं जातो। आता सर्व तयारी वगैरे चालूच आहे, कालच्यापासून तयारी चालू होती। बघा तिकडे पण सर्व काम करतात आणि इकडे पण सर्व काम चालू आहे। आता सर्व भाजी बनवून झालेली आहे। बघा इकडे डाळ आहे ना, ही डाळ आहे इकडे। हे सर्व ना आताच गरम गरम आहे, चुलीवरून काढलंय। ही सर्व वालाची भाजी आहे इकडे बघा, आणि इकडे सर्व फणसाची भाजी, कोळशाची फोडणी दिलेली आहे आत्ताच। बघा भाकऱ्या पण बनवून झालेल्या आहेत इकडे। हा बघा भाताचे बरेच सर्व हे टोप आहेत, ते बघा 1 2 3 4 बाकी अजून पंगत बसायची बाकी, अजून बरेच जण जेवायचे बाकी आहेत। इकडे आता बसले पूर्ण बालवाडीमध्ये बघा। नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर मंडळी आज ना म्हणजे आमच्या वलीमध्ये सर्व महिला एकत्र मिळून खेळांसाठी जेवण बनवणार आहेत। खेडी कोण तर पालखीबरोबर जेवढी पण सर्व मंडळी असतात ना, तर त्यांच्यासाठी नेहमी आपल्याला जेवण बनवायला लागतो। आणि प्रत्येक वलीची म्हणजे जेवढ्या पण आमच्या गावात वाड्या आहेत ना, त्या वाड्यामधले जेवढ्या पण वल्या असतात तर ते सर्व एकत्र मिळून प्रत्येक टायमाचं जेवण बनवतो, म्हणजे दुपारचा रात्रीचा। तर आमच्याकडे ना आता रात्रीची पाळी आलेली आहे, तर आमची सर्व वलीमध्ये जेवढ्या पण महिला आहेत त्या सर्व एकत्र मिळून जेवण बनवणार आहेत। आणि वेगवेगळे पदार्थ असतात जेवणामध्ये पण, तर ते कशा प्रकारे बनवतात सर्व जेवण खास खेळांसाठी, ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर मंडळी आता ना आम्ही निघालेलो आहोत जाण्यासाठी। आई पण रेडी झाले आणि बालवाडीत जायचं आहे। ते बघा तिकडे तिकडे बालवाडी आहे। आता बायका आल्या असतील नाही? हो आल्या, जमल्यात। हा चला निघूया। हो चला। चला आता आलोय बालवाडीच्या इथे। मला वाटतं काम काल रात्रीपासून चालू होतं, शेंगा वगैरे सोलायचा। हा बघा इकडे सर्व जेवण वगैरे बनवायचं इकडे। हा इकडे आपल्याकडे ना रात्री जेवण आहे, रात्री सर्व बालवाडीत। आणि आता तिकडे आहे पोदरवालीला आहे तिकडे आता दुपारचं जेवण। आजी वगैरे आहे इकडे। आता चालू केलंय सर्व भाजी वगैरे बनवायला। इकडे खोली आहे, तर इकडे सर्व बनवते। ही फणसाची भाजी आहे ना, ती आहे बाहेर। आज फणसाची भाजीचा बेत आहे ना? हो ती फणसाची भाजी महिलांनी घातली केलेली। कधी आणाय गेलेले एवढे फणस? मग सकाळी सकाळी। हो सकाळी आणलं टोपली भरून। अच्छा, आणि दुसरी वालाची भाजी आहे ना? हो वालाची भाजी अजून बनवायला चालू नाही केला। इकडे आता सर्व फणसाची भाजी बनवायला सुरुवात करते। तिकडे आहे ना आज फणसाची भाजी आहे आमच्या इकडे। फणसाची भाजी कशी भेटत नाही ना मुंबई करायला, फणसाची भाजी ठेवली नाही। आता सध्या उकडायला ठेवलंय ना, उकडायचं आता। मग आता चालू केलंय, मागे पण चालू करते। हे बघा इकडे आता ही शिजल्याच्या नंतर ना उकडल्याच्या नंतरला ती बनवायला चालू करते। उकडायला वेळ जातो जरा, आणि भरपूर मोठा टोप आहे। बरीच जण सर्व मंडळी आहेत, तर त्यांच्यासाठी जेवण बनवतात। इकडे पण ना सर्व आजी वगैरे बसलेली आहे, सर्व तयारी चालू आहे। मागे पण मेन सर्व तयारी आहे, मागे पण चूल मांडली। इकडे सर्व भांडे वगैरे आणले, बघा भात वगैरे घालायचं असेल ना? नाही काय सुरुवात नाही नाही ना? तुझं मांडतात। हा इकडे काकी पण आहे, चुली वगैरे मांडतायत आता सर्व। चुली इकडे मांडताय? अच्छा अच्छा, इकडे आता चुलं मांडतात, इकडे करायचं आहे काय? तर मंडळी इकडे ना आता सर्व तयारी वगैरे चालू आहे जेवणाची। बघा काकी पण इकडे आहे, ते सर्व काकी वाटपासाठी आहे ना? आपल्या भाजीसाठी, आपली वालाची भाजी म्हणजे मिरड्याची भाजी आहे, त्यासाठी वाटप। हा त्यासाठी वाटप रेडी करते, कांदा खोबरा आहे सर्व। हा बघा इकडे रेडी केलंय काकी इकडे मिक्सरमध्ये ना सर्व बारीक करतात, बारीक करून वाटप रेडी करायचं। इकडे पण मागे पण सर्व चूल वगैरे मांडले, तुम्हाला दाखवतो। हे बघा इकडे पण ना सर्व तयारी चालू आहे। इकडे ह्या साईडला सर्व चूल मांडले जेवण बनवण्यासाठी। इथे भाताला अंदाण्याला पाणी ठेवलंय। हा काकी भाजीसाठी आहे ना? भाजी आता बनवायला सुरुवात करतात। कांद्याची सर्व फोडणी द्यायला घेतले, कांदा घालून घेतले। इकडे मस्त चूल, बाहेर ना बनवायला बरा पडतो।
इकडे पण ना सर्व डाळ डाळ आहे वाटावरची. सर्व धुवून घेते काय गुलाबाच्या इथं बस झाल्या. इकडे सर्व महिला आहेत गावच्या. म्हणजे अशा प्रकारे ना आमच्या इकडे म्हणजे खेड्यांसाठी जेवण बनवलं जातो. आता सर्व तयारी वगैरे चालूच आहे. कालच्यापासून तयारी चालू होती बघा. तिकडे पण सर्व काम करतात आणि इकडे पण सर्व काम चालू आहे. इकडे सर्व ना टोमॅटो वगैरे घालून घेतले, सर्व कटिंग केले ना फोडणीसाठी. काय काय भाजी आहे? डाळ बी आहे हा. आणि कोबीची भाजी आहे मिठाची अरबी कोबीची भाजी आणि फणसाची भाजी आहे. आणि फणसाची भाजी आहे. 3 भाजी आहे. हा 3 भाज्या आहे आणि डाळ आहे. भात आहे, पापड डाळ आहे. पण. भाकऱ्या भाजायची आहेत की? हो भाकऱ्या भाजायच्या तर हा भाकऱ्या 200 पण 250 आहे. भाकऱ्या भाजायला लागतात. बापरे बऱ्याच भाकऱ्या आहेत. इकडे ना सर्व हळद गरम मसाला घालून घेतला. सर्व भाजीसाठी ग्रेव्ही आता बनवतोय. कांदा टोमॅटो मस्त परतावून झालाय. हा सर्व लाल तिखट मसाला आहे. हे सर्व ना वालाची भाजी आता धुवून वगैरे घेतली याच्यामध्ये घालून घेते. बघा केवढे प्रमाणात वालाची भाजी आहे. सर्वांसाठी एवढ्या प्रमाणात मोठ्या टोपमध्ये जी भाजी बनवता येते. ही भाजी ना गावची भारी लागते. गावची सर्व शेतातली वालाची भाजी आहे. पाणी घालून घेते. इकडनं सर्व बटाटे घालून घेते. वालाच्या भाजीमध्ये ना बटाटे एकदम छान लागतात. गावाला आमच्याकडे अशाच प्रकारे बनवतात. सर्व धुवून वगैरे घेतले तर घालून घेते याच्यामध्ये. इकडे ना भाताला अंदान पण मस्त आलंय. तर हा सर्व भात घालून घेते. मस्त कडकडीत पाणी तापलंय. हा काकी डाळीसाठी आहे ना? डाळीसाठी नेते पण कांदा आणि टोमॅटोची फोडणी दिली. हळद त्याचं लाल तिखट सर्व घालून घेतो. सर्व वाटप घालून घेतोय. कांदा खोबऱ्याचा आताच वाटप केलेला मिक्सरमध्ये. सर्व बादली बनवून घातलंय. मस्त वाटपाची गोडी डाळ ना 1 नंबर लागते. बघा कशी मस्त ग्रेव्ही तयार झाली आहे. डाळीसाठी वाटप भारी दिसते. एकदम मिक्स करून सर्व घेतलेलं आहे. इकडे ना सर्व डाळ घालून घेते. पाणी बटाटे आहेत ना. थोडासा पाणी हवा. थोडासा पाणी वर त्याच्यात. इकडे ना भाजी पण आता मस्त शिजत ठेवलेली आहे. वांगा वगैरे सर्व घालून घेतलंय. काय तुला उत्तर देता मस्त भाजी दिसते वालाची सर्व. इकडे आता भात पण शिजत ठेवलेला आहे आणि डाळ आहे सर्व. तर मंडळी इकडे बघताय. इकडे ना सर्व कोबीची भाजी पण रेडी करतायत. आता मस्त ना चुलीवरती शिजायला ठेवलेली आहे आणि छान सर्व गोष्टी आतमध्ये घालून झाल्या. मस्त बघताय भारी दिसते गावच्या कोबींची भाजी जबरदस्त. मंडळी इकडे ना आता सर्व भाजी बनवून झालेली आहे. हे बघा इकडे डाळ आहे ना. ही डाळ आहे. इकडे मुगाची डाळ बनवली आणि इकडे काय
पूर्ण झाकण खोलतो. हे सर्व ना आताच गरम गरम आहे, चुलीवरून काढलंय. ही सर्व वालाची भाजी आहे इकडे बघा, टोप भरून वालाची भाजी आहे. आणि इकडे सर्व फणसाची भाजी, कोळशाची फोडणी दिलेली आहे आत्ताचं बघा, जबरदस्त. हे भाकऱ्या पण बनवून झालेल्या आहेत तिकडे बघा, टोपलीत सर्व भाकऱ्या सुट्ट्या करून ठेवल्या. ही चाय ना, आता सर्व मंडळी येतात ना, एक एक करून सर्वांना चाय द्यायला लागते, तर टोप भरूनच चाय बनवले. इकडे सर्व भात शिजवून झालंय हा बघा. भाताचे बरेच सर्व हे टोप आहेत ते बघा, 1 2 3 4 सर्व सुट्टा करून ठेवल्या म्हणजे वाढायला बरा पडतो. तर सर्व जेवण बनवून झालंय ना, हे सर्व झालं ना. आता ना पालखी इथे आलेली आहे घरी. आता सर्व बघताय सोबत खेळी आहेत आणि संध्याकाळी ना इकडे जेवण आहे. इकडे संध्याकाळी जेवण असणार आहे, सर्व क्लीन वगैरे करून ठेवलंय. जेवण इकडे आता रेडी झालेलं आहे. संध्याकाळी ना सर्व गाव फिरून सर्व खेळी येतील जेवायला आणि बरीच मंडळी असते, गावकीची मंडळी असते जेवायला. तिकडे सर्व संध्याकाळचा कार्यक्रम आहे. हे बघा पालखी आता बाहेर आलेली आहे घरातून. नाचवतायत मस्त. तर इथे ना आता जेवायला आलोय. इकडे बघताय मस्त फणसाची भाजी आहे, इकडे वालाची भाजी आहे, इकडे चटणी पण आहे, लाडू आणि भाकरी आले. आता इकडे बघताय पंगत बसलेली आहे, सर्व महिला आहेत. बाकी अजून पंगत बसायची बाकी, अजून बरीच जण जेवायची बाकी आहेत. इकडे आता बसले पूर्ण बालवाडीमध्ये बघा. या सर्वांनी जेवायला ना. इकडे दुसरी सर्व पंगत बसलेली आहे, एक पंगत झाली, अजून महिला वगैरे सर्व जेवायच्या बाकी आहेत. इकडे पण ना सर्व डिश वगैरे वाढत आहेत. हे बघा काका वगैरे आहे तिकडे, सर्व बरीच सर्व मंडळी आता बसलीत. आमचं जेवण झालेलं आहे, वरती पण इकडे सर्व आहेत. तर मंडळी फायनली आता जेवण खाऊन घरी आलेलो आहे. आज आपण खास करून आमच्या वलीमध्ये ना म्हणजे खेळांसाठी जेवण बनवण्याची पाळी होती, रात्रीचीच होती, दुपारची दुसरीकडे होती. आणि तुम्हाला पूर्ण पाहायला मिळालं की आमच्या इकडे कशा प्रकारे खेळांसाठी म्हणजेच पालखीबरोबर जी सर्व मंडळी येतात त्यांच्यासाठी जेवण बनवलं जातो. सर्वांना आमंत्रण असतो जेवणाचा, अख्ख्या गावाला आमंत्रण असतो. तर प्रत्येकजण इकडे जेवायला येतात आणि मस्त जेवणाची पूर्ण रेसिपी पण तुम्हाला शेअर केलं की गावाला कशा प्रकारे वेगवेगळ्या भाज्यांच्या सर्व रेसिपी बनवल्या जातात. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.